जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या कृषी विभागांच्या योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज भरायला सुरू झाले। जे शेतकरी पात्र झालेले त्यांना SMS द्वारे आपण पात्र झालेले असं कळवायला सुरू झालेले आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा गोंधळ उडालाय की नवीन अर्ज करायचा आहे का, जुन्या अर्जाचं काय होणार, जुना अर्ज असेल तर त्याची कागदपत्र कशी अपलोड करायची आणि याच्याच संदर्भातील एक सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सर्वात प्रथम आपण जर पाहिलं तर जे काही महाडीबीटीवरती जुने अर्ज केलेले आहेत त्या जुन्या अर्जाची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ज्यावेळेस तुम्ही महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती लॉग इन साठी जाल त्यावेळेस तुम्हाला डाव्या साईडला एक ऑप्शन दिलेली आहे की जे लाभार्थी प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती जे जुने अर्ज आहेत त्यांची जी काही लाभार्थी यादी असेल ती लाभार्थी यादी या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये जो प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे 1, 2, 3, 4, 5 अशा प्राधान्यक्रमानुसार प्रत्येक बाबीसाठी लाभार्थ्याला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। याच्यामध्ये उदाहरणार्थ जर कृषी यांत्रिकीकरण असेल तर त्याची यादी वेगळी असेल, फलोत्पादन असेल त्याची यादी वेगळी असेल, तुमचं सिंचन साधने सुविधा असेल तर त्याची यादी वेगळी असेल किंवा इतर जे काही लाभाच्या योजना आहेत त्याची प्रत्येकाची यादी वेगवेगळी असणार आहे। आणि याच्यामध्ये जे काही लाभार्थ्यांना जुने अर्ज केलेले आहेत 2020, 21, 22, 23, 24 मध्ये ते सर्व अर्ज या ठिकाणी आहेत जे अर्ज डिलीट केलेले नाहीत। आता याच्यामध्ये जे अर्ज जसे प्राधान्यक्रम येईल जसं जसं त्या ठिकाणी लक्षांक उपलब्ध होईल तसे तसे त्या लाभार्थ्यांना या ठिकाणी SMS द्वारे कळवलं जाणार आहे। याच्यानंतर आता जे काही नवीन अर्ज करतील त्या नवीन अर्ज केलेल्याच्या पात्र झालेल्याची यादी आणि प्रतीक्षा यादी दोन्ही यादी देखील या ठिकाणी दाखवली जाणार आहे। आता बऱ्याच जणांना SMS द्वारे कळवण्यात आलेले की आपला या योजनेमध्ये लाभार्थी म्हणून निवड झालेली कागदपत्र अपलोड करा। आता याच्यामध्ये लाभार्थ्याला कागदपत्र अपलोड करण्यासाठी आणखी रिफ्रेश झालेलं नाही, कारण वेबसाईट आता चालू होते, त्याच्यामध्ये नवनवीन बाबी जोडण्यात येत आहेत। पेमेंट होत नव्हतं, पेमेंट व्हायला सुरू झाले, आता कागदपत्राला अपलोड करण्यासाठीच्या लिंक त्या ठिकाणी टाकल्या जातील। आता जर तुम्हाला असा मेसेज आलेला असेल तर आपल्या फार्मर ID नुसार आपल्याला लॉग इन करायचंय। फार्मर ID नुसार लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डावीकडे आपण पाहू शकतो वैयक्तिक तपशील किंवा इतर बाबी दाखवल्या। याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला जे काही काम करायचंय ते म्हणजे आपलं प्रोफाईल 100% पूर्ण करायचंय। तुमचं प्रोफाईल तुम्ही लॉग इन केल्याबरोबर सर्वात प्रथम जर लॉग इन केलेलं असेल तर 50% दाखवलं जाईल। याच्यामध्ये तुम्हाला जातीचा प्रवर्ग आणि तुम्हाला जे काही डिसेबिलिटी असेल, दिव्यांगाची जी स्थिती असेल ती याच्यामध्ये अपडेट करायची आणि अपडेट केल्यानंतर तुमचं प्रोफाईल 100% पूर्ण होणार आहे। वैयक्तिक तपशीलवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमचं प्रोफाईल 100% पूर्ण करू शकता। याच्यानंतर तुम्ही घटकासाठी केलेले अर्ज, नवीन अर्ज केलेले असतील तर तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातील आणि याच्याच खाली तुम्हाला शेवटचे ऑप्शन दिलेले आहे की कागदपत्र DPR जे काही ते अपलोड करण्यासाठीचे। आता ज्या लाभार्थ्यांची याच्यामध्ये निवड होणार आहे त्या लाभार्थ्याला याच्यामध्ये जे काही वैयक्तिक कागदपत्र असतील, याचे जे काही DPR वगैरे असतील किंवा याची जी काही बिल चलन असतील हे सर्व या ठिकाणी अपलोड करण्यासाठी दाखवलं जाणार आहे। आता सध्या याच्यामध्ये निरंक दाखवतोय ज्या लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड झालेली आहे, ज्याचा आधार कार्ड लिंक आहे, ज्या जमिनीचं फार्मर ID बनलेलं आहे, अशी सर्व बाबीची या ठिकाणी दाखवली जाणार। आता ज्यांचा फार्मर ID बनलेला नाही परंतु त्यांचा याच्यामध्ये नंबर लागलेला आहे त्यांना सुद्धा तात्काळ फार्मर ID काढणं बंधनकारक आहे, कारण फार्मर ID शिवाय याच्यामध्ये आता लाभ दिले जाणार नाही। तर मित्रांनो, जुने अर्ज आहे, जुन्या अर्जाची एक यादी सेपरेट आहे, ती यादी आपण या ठिकाणी पोर्टलवरती पाहू शकता। नवीन अर्ज केलेल्याची यादी आहे, नवीन लाभ होणाऱ्याची यादी आहे आणि अशा प्रकारे या पोर्टलवरती आता या प्रक्रिया पार पाडल्या जातात आणि याच्याच बद्दलची एक महत्त्वाची माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।